त्रिवेणी मीडियामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक विशेष चर्चा सत्राचं आयोजन केलेलं आहे। या चर्चा सत्राचं आयोजन करण्याचं मुख्य कारण असं की 1 फेब्रुवारी 2022 ला या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। 39,44,909 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये या देशातील सर्वसामान्य जनतेचा नेमका काय वाटा आहे, काय हिस्सा आहे, महिलांचा काय वाटा आहे, याची जाणीव कल्याण येथील ज्या महिला संघटना आहेत त्या महिला संघटना सावित्रीच्या लेकी आणि महाप्रजापती महिला उन्नती संघटना या दोन्ही संघटनांनी मिळून या अर्थसंकल्पावर चर्चासत्राचं आयोजन केलं। आणि या चर्चासत्राचा एक विशेष पैलू असा की हे चर्चासत्र झाल्यानंतर त्यांना यात जी बाब प्रामुख्याने आढळली की सर्वसामान्य जनतेचा, महिलांचा याच्यामध्ये जो वाटा असतो तो प्रत्यक्षात दिसत नाही आणि मग तो न दिसणारा वाटा यावर या देशातली प्रसार माध्यमे काही बोलत नाही आणि म्हणून त्यांनी थेट प्रसार माध्यमांची म्हणजे अनेक दैनिकांची जाहीर होळी यावेळी केली। या महिलांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो 13 फेब्रुवारी 2022 ला कल्याण येथेच आयोजित केला होता आणि याच कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी दैनिकांची जाहीररित्या होळी केली आणि म्हणून हा अर्थसंकल्प आणि दैनिकांची ही केलेली जाहीर होळी या संदर्भात या महिलांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खास त्यांच्या सोबत चर्चा करत आहोत। आपल्या समोर सर्वप्रथम आहेत विद्याताई शेंडे। विद्याताई, सर्वप्रथम आपलं त्रिवेणी मीडियामध्ये स्वागत। खरं म्हणजे या अर्थसंकल्पाविषयी भारतीय संविधानात नेमकी काय भूमिका असते, काय भूमिका आहे, या संदर्भात आपण सर्वप्रथम काय सांगाल? जय भीम सर। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अर्थसंकल्प म्हणजे देशाचा पगार। जसा महिन्याचा पगार घरी आल्यावर घरातील सर्वांना आनंद होतो, कारण या पगारावर घर चालणार असतं। या पगारातून शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुली मुलांचे खर्च केला जातो। कोणी आजारी पडलं तर दवाखान्याचा खर्च केला जातो। आपला मासिक किराणा, भाजीपाला, दूध दुभते, प्रवास खर्च, विम्याचा हप्ता, घराचा हप्ता किंवा भाडं, विजेचं बिल, लग्न समारंभ, वाढदिवस, गावी जाणं येणं, गावी आई वडिलांना पैसे पाठवणं इत्यादी सगळा खर्च हा पगारातून केला जातो। म्हणून आपण पगाराची आतुरतेने वाट बघत असतो। अर्थसंकल्प देखील असाच असतो। तो देशाचा, राज्याचा, शहराचा व जिल्हा तालुक्याचा देखील असतो। देशाच्या अर्थसंकल्पात देशाचा वार्षिक जमा खर्च सादर केला जातो। राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचा जमा खर्च सादर केला जातो। शहराच्या अर्थसंकल्पात शहराचा जमा खर्च सादर केला जातो। हा अर्थसंकल्प वर्षातून सहसा एकदाच सादर केला जातो। वेळेच्या मर्यादेमुळे मी खूप तपशीलवार सांगणार नाही। अगदी धावता धावता सांगायचे झाले तर प्रमुख अनुच्छेदांचा मी उल्लेख तरी करायला हवा। आपण देशाच्या अर्थसंकल्पाचा विचार करीत आहोत। भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 109 ते 117 हे देशाच्या अर्थसंकल्पाशी निगडीत आहे। अनुच्छेद 109 अन्वये धन विधेयक केवळ लोकसभेतच सादर केले जाते। अनुच्छेद 110 अन्वये धन विधेयकाची व्याख्या निश्चित केली आहे। अनुच्छेद 111 अन्वये धन विधेयक मान्य करण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे। अनुच्छेद 112 अन्वये लोकसभेत वार्षिक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प सादर केला जातो। अनुच्छेद 113 अन्वये वार्षिक अर्थसंकल्पाबाबत संसदीय कार्यप्रणाली निश्चित केली आहे। अनुच्छेद 114 अन्वये विनियोजन विधेयके सादर केली जातात। अनुच्छेद 115 अन्वये पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदान सादर केले जाते। अनुच्छेद 116 अन्वये लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने सादर केली जातात। अनुच्छेद 117 अन्वये
वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी निश्चित केल्या आहेत। अशा तऱ्हेने भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 109 ते 117 हे केंद्र सरकारशी संबंधित आर्थिक बाबीविषयी मार्गदर्शन करतात। अगदी बरोबर। बघा ना, या वर्षी देखील देशाच्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी तारीख 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेतच सादर केला। त्यांनी हा अर्थसंकल्प आपल्या घरी जाहीर केला नाही किंवा आपले प्रधानमंत्री मोदीजी यांच्या घरी जाहीर केला नाही। इतकेच काय, त्यांनी हा अर्थसंकल्प पत्रकार परिषद घेऊन तिथेही जाहीर केला नाही। त्यांना हा अर्थसंकल्प लोकसभेतच सादर करावा लागला, कारण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतच तशी तरतूद करून ठेवली आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते। हे बघा, आपल्या देशात लोकशाही आहे। लोकशाही जनता ही सार्वभौम असते, म्हणून भारतात प्रधानमंत्री किंवा वित्तमंत्री यांच्यापेक्षा जनता मोठी आहे। एक उदाहरण सांगते। सम्राट अशोक किती मोठा सम्राट होता। आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, उत्तर व दक्षिण भारत एवढ्या मोठ्या भूमीचा हा सम्राट त्याचे उत्पन्न जनतेला सांगत होता काय? शिवाजी राजे घ्या, ते देखील आपले उत्पन्न रयतेला सांगत नव्हते, कारण तो काळ राजेशाहीचा होता। त्या काळात राज्याचे उत्पन्न हे राजाचे वैयक्तिक उत्पन्न समजले जात होते। ते जनतेला सांगण्याची कोणाला गरज वाटत नव्हती। तथापि आजचा काळ हा लोकशाहीचा काळ आहे। लोकशाहीत कोणी राजा नाही व प्रधान नाही। लोकशाही जनता हीच देशाची मालक असते, म्हणून देशाच्या संपत्तीचे खरे मालक प्रधानमंत्री वा वित्तमंत्री नसून देशातील जनता आहे। लोकसभा म्हणजे देशातील जनतेचे प्रतिरूप होय। लोकसभेत जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणून लोकसभा म्हणजे जनता। या जनतेसमोर देशाचा वार्षिक पगार मांडला जावा अशी घटनेत तरतूद केली आहे, कारण या जनतेला देशाचा वार्षिक पगार किती आहे हे समजायला हवे असं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते। या जनतेने या अर्थसंकल्पावर भरभरून चर्चा करावी अशी त्यांची मनोमनी इच्छा होती। या चर्चेतून आपल्या भल्याचे काय आहे व तोट्याचे काय आहे याचे ज्ञान या जनतेला झाले पाहिजे अशी दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अशी तरतूद केली की देशाचा अर्थसंकल्प लोकसभेतच मांडला जावा। म्हणून देशाच्या भल्याचा विचार करता ही तरतूद खूप महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते। तांत्रिक दृष्ट्या तुमचा मुद्दा बरोबर आहे। क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास सरकार नावाच्या बॅट्समनला संशयाचा फायदा द्यावा असे तुम्ही सूचित करीत आहात। या संदर्भात अगदी एकाच वाक्यात उत्तर द्यायचे असल्यास मी असे म्हणेन की सरकार व आम्ही क्रिकेट खेळत नाही आहोत, म्हणून सरकार म्हणजे बॅट्समॅन नव्हे व आम्ही म्हणजे अंपायर नव्हे। बजेटच्या निमित्ताने आम्ही आमचे दुःख, आमच्या वेदना मांडत आहोत, मग आम्ही सरकारला संशयाचा फायदा का द्यायचा? 2017-18 या आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारने नियोजित व अनियोजित अर्थसंकल्प बंद केला आणि भांडवल व महसूल जमा खर्चावर आधारित अर्थसंकल्प चालू केला। असे करण्यामागे केंद्र सरकारचा काय हेतू आहे? माझे म्हणणे आहे की केंद्र सरकारला आकडेवारीत हातचलाकी करण्यास जागा मिळावी म्हणून नियोजित व अनियोजित अर्थसंकल्प सादर करणे बंद झाले आहे। आता केंद्र सरकार नियोजित व अनियोजित अर्थसंकल्प बंद करून एकूण उत्पन्न जमेस धरीत आहे व बजेट सादर करीत आहे। मग आम्हीही याच एकूण बजेटच्या तुलनेत आमचा वाटा मिळायला हवा
अशी भूमिका घेतली तर काय बिघडते? पूर्वी बजेट सादर करताना रिव्हेन्यू फॉर्गन नावाचा एक स्तंभ असे. नावाप्रमाणेच या रिव्हेन्यू फॉर्गन स्तंभात उद्योजकांना दिलेल्या कर माफीचा आकडा नमूद केला जाईल. हा आकडा लक्षावधी कोटी रुपयांचा असेल. सामान्य जनतेच्या डोळ्यावर ही कर माफी येऊ नये म्हणून केंद्र सरकारने त्याचे नाव बदलले. आजही उद्योजकांना लक्षावधी कोटी रुपयांची कर माफी दिली जाते. फक्त ती टॅक्स इन्सेंटिव्ह अशी साजरी गोजरी नावे देऊन दिली जाते. हा बदल केंद्र सरकारने का केला? एवढेच नव्हे तर 1924 पासून थेट 2016 पर्यंत रेल्वेचे वेगळे बजेट मांडले जात होते. 2017 पासून केंद्र सरकारने ते देखील बंद केले. आता देशाच्या एकूण बजेटमध्ये रेल्वेचे बजेट देखील असते. केंद्र सरकारने असे का केले? या देशातील तथाकथित उच्च जातीयांच्या लक्षात आले की राजकीय तडजोडी करताना राज्य स्तरावरील संघटनांना सामावून घेताना रेल्वे मंत्रालय हे स्थानिकांना द्यावे लागेल. त्यात अनेकदा तथाकथित कनिष्ठ जातीचे नेते रेल्वे मंत्रालय चालवित. त्यामुळे तथाकथित उच्च जातीयांचा पोटशूट उठत असे. यावर उपाय म्हणून त्यांनी रेल्वे बजेट हे देशाच्या बजेटमध्ये विसर्जित केले. तथाकथित उच्च जातीयांनी त्यांचे जातीय हित संबंध जपण्यासाठी काहीही केले तरी तुम्ही मीडियावाले मात्र त्यांना काहीही विचारित नाही. अशा वेळेस लोकशाहीचा रक्षण करता पत्रकार ही भूमिका तुम्ही विसरता व सत्ताधाऱ्याची री ओढता. मग आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातींना एकूण बजेटमध्ये हिस्सा मिळावा अशी भूमिका घेतली तर मीडियाच्या नाकाला मिरच्या का झोंबतात? आतापर्यंत आमच्या भूमिकेप्रमाणे होत नसेल तर केंद्र सरकारने तसा कायदा करावा आणि आम्हाला कधीही अगदी नियोजित अर्थसंकल्पाप्रमाणे देखील आमचा हिस्सा न देणाऱ्यांना आम्ही संशयाचा फायदा का द्यावा? मला सांगा. केंद्राच्या ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी करण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारने किती निधी ठेवला आहे? तर अवघा रुपये 600 कोटी. आज देशातील 25% जास्त जनता अनुसूचित जाती जमातीची आहे. देशातील प्रत्येक 4 नागरिकांमागे एक अनुसूचित जाती जमातीचा आहे. या समूहावर आजही हजारोच्या संख्येने अन्याय व अत्याचार होतात. एका कुटुंबावर जरी अन्याय झाला तरी ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतेच, शिवाय त्या कुटुंबातील सदस्यांवर दूरगामी मानसिक परिणाम होतात. ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार अशा अत्याचारग्रस्त कुटुंबांना सरकारने संरक्षण देणे अभिप्रेत आहे. त्याचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. शासकीय आकडेवारीनुसार असे हजारो गुन्हे दरवर्षी होत असताना त्यातील बळींसाठी केंद्र सरकार अवघे रुपये 600 कोटी कसे काय ठेवू शकते? यासाठी कोणता निकष वापरला गेला? अशा सरकारला आम्ही संशयाचा फायदा का म्हणून द्यावा? एकीकडे देशातील उद्योगपतींसाठी केंद्र सरकार लक्षावधी कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित करते, तर दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप देण्यासाठी केवळ 2.5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अट घालते. असे का? तथाकथित उच्च जातीयांना गरिबीची मर्यादा 8 लाख रुपये व अनुसूचित जाती जमातींना मात्र फक्त 2.5 लाख रुपये. ही विसंगती का? आमच्या वाट्याला आलेला निधी देखील पूर्णपणे खर्च केला जात नाही. अशा सरकारला आम्ही संशयाचा फायदा का म्हणून द्यावा? आम्ही अजिबात फायदा देणार नाही. सरकार म्हणते ना की आमचे बजेट 39,44,909 कोटीचे
मग आम्हीही म्हणतो की होय, बजेट तेवढ्याच रकमेचे आहे व आम्हाला याच रकमेच्या 15.5% निधी अनुसूचित जातीसाठी हवा आहे व याच रकमेच्या 7.5% निधी आदिवासींसाठी हवा आहे. अजून आमचा ओबीसी समाज पुरेसा जागृत नाही, परंतु ओबीसी समाजाने देखील एकूण बजेटच्या रकमेपैकी 27% निधी ओबीसी साठी मागावा असे माझे आव्हान आहे. उद्या ओबीसी समाजाने मागणी केली तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. अर्थसंकल्प समजून घेताना ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन समजणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात मासेमारीपासून तर लोटे MIDC पर्यंत अनेक उद्योगधंदे आहेत. यासह जिल्ह्यातील सगळ्या उद्योगधंद्यांचे एका वर्षातील उत्पन्न 1000 कोटी रुपये आहे असे आपण गृहीत धरूया. आता रत्नागिरीत काही सेवा देखील दिल्या जातात, उदाहरणार्थ कुरिअर सर्व्हिस. तर अशा सगळ्या सेवांचे एका वर्षातील उत्पन्न 500 कोटी रुपये आहे असे आपण गृहीत धरूया. अशा तऱ्हेने प्रत्यक्ष उत्पादन व सेवा हे दोन्हीही मिळून रत्नागिरी जिल्ह्याचे सकल जिल्हा उत्पन्न होते 1,500 कोटी रुपये. मी अतिशय साध्या सोप्या भाषेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी याचप्रमाणे एखाद्या देशात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादनांचे व दिल्या जाणाऱ्या सेवांचे एका वर्षातील मूल्य म्हणजे त्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणता येईल. आता या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा व बजेटचा काय संबंध आहे? तर या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर टॅक्स बसवूनच देशाचे बजेट तयार केले जाते. अर्थशास्त्रात या सकल राष्ट्रीय उत्पन्नावरून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोजला जातो. एका अंदाजाप्रमाणे भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन हे सुमारे 200 लाख कोटी एवढे आहे. या 200 लाख कोटी एवढ्या उत्पन्नावर टॅक्स लावून देशाचे बजेट तयार केले जाते. म्हणून बजेट समजण्यासाठी GDP समजणे गरजेचे आहे. जागतिक सरासरी पाहू गेल्यास जगातील राष्ट्रे आरोग्यासाठी एकूण GDPच्या 6.5% निधी आरोग्यासाठी राखून ठेवतात असे दिसून येते. म्हणून शिक्षण व आरोग्य यासाठी GDPच्या किमान 5% निधी अर्थसंकल्पित करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आपल्या बजेटमध्ये शिक्षणासाठी रुपये 10 लाख कोटी व आरोग्यासाठी 10 लाख कोटी रुपयाची तरतूद करायला हवी. या वर्षी शिक्षण व आरोग्य या दोन्हीसाठी मिळून GDPच्या 1% कमी निधी अर्थसंकल्पित केला आहे. म्हणून शिक्षण व आरोग्य या दोन महत्त्वाच्या विषयावरील सरकारी दृष्टिकोन समजून घेण्यासाठी GDP समजून घेणे गरजेचे आहे. विद्याताईंनी आपली भूमिका अतिशय कणखरपणे आपल्या समोर मांडलेली आहे आणि मी दुसरा प्रश्न घेऊन शीलाताई यांच्याकडे जातो आणि शीलाताईंना मी सर्वप्रथम हे विचारू पाहतो की शीलाताई, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. या अर्थसंकल्पावर चर्चेचं आयोजन करावं हे आपल्याला कसं सुचलं? नमो बुद्धाय, जय भीम सर. सर्वात पहिले म्हणजे आम्ही महिला घर चालवतो. पतीचा पगार 5,000 असू द्या की 10,000 असू द्या, आम्ही सगळा महिना त्या पगारात काढतो. त्यात आम्ही घरादाराचा व बाहेरचा सगळा खर्च भागवतो. एवढंच नव्हे तर अडी अडचणीला उपयोगी पडावे म्हणून 2 पैसे बचत देखील करतो. मग मला सांगा, जर आम्ही महिला मासिक पगारात घर खर्च भागवतो तर देशाच्या अर्थसंकल्पाद्वारे देश का चालवू शकत नाही का? म्हणून दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प त्रुटीचा असतो. एकदाही देशात बचत होत नाही का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी अर्थसंकल्प समजावून घ्यायला लागले. इथे कल्याणमध्ये सोशल एज्युकेशन मुवमेंट
नावाची एक संघटना आहे. साधारणपणे 5 वर्षापूर्वी याच एसीएमने अर्थसंकल्पावर एक कार्यक्रम आयोजित केला होता. तो मी ऐकला तेव्हा माझ्या लक्षात आले की हा तर आमचा महिलांचा विषय आहे. मग मी काही महिलांना एकत्र आणून तसाच एक कार्यक्रम खास महिलांसाठी म्हणून महिलांसाठी आयोजित केला. त्यासाठी आम्हाला सामाजिक कार्यकर्ते सुदोधन आहेत यांनी खूप सहकार्य केले. मागील 2 वर्ष कोरोना निर्बंधामुळे आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करता आला नाही, परंतु या वर्षी निर्बंध थोडे शिथिल झाल्यामुळे आम्ही कोरोना नियमाचे पालन करीत हा कार्यक्रम आयोजित केला. त्यात महिला व पुरुष दोघेही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. महिलांसाठी अर्थसंकल्प हा विषय खूपच जिव्हाळ्याचा आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत म्हणजेच शॅम्पू पासून चपलेपर्यंत जे जे काही तुम्हाला जीवनात आवश्यक म्हणून उपयोगी पडते ते सर्व किती किमतीला मिळेल हे अर्थसंकल्प ठरवतो. तुमचे कपडे, तुमची औषधे, तुमचे घरभाडे, तुमचा महिन्याचा किराणा माल, तुमचा स्वयंपाकाचा गॅस, तुमचे सोने नाणे, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, पेट्रोल, डिझेल या सगळ्यांच्या किमती अर्थसंकल्प ठरवतो. थोडक्यात अर्थसंकल्प तुमच्या जीवनाचा परिघच निश्चित करतो. तुम्ही सुखाने जगायचे की दुखाने हे अर्थसंकल्प ठरवतो. या एवढ्या मोठ्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केवळ रुपये 86,606 कोटी एवढी रक्कम दाखविली आहे. म्हणजेच फक्त 2.19%. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 140 कोटी. त्यात जागतिक कोविड महामारीने कसे थैमान घातले होते ते आपण 2 वर्ष अनुभवत आहोत. अजूनही आपण त्यातून बाहेर पडलो नाही. दवाखाने नाहीत, दवाखान्यात बेड नाहीत, ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स नाहीत, पुरेशी औषधे तर नाहीतच, परंतु महत्वाचं म्हणजे पुरेसे डॉक्टर देखील नाहीत. मग हा अवघा रुपये 86,606 कोटी निधी या 140 कोटी जनतेच्या आरोग्याला कसा काय पुरणार? तुम्हाला आठवत असेल की कोविड महामारीच्या काळात इंग्रजांनी बांधलेल्या सरकारी इस्पितळांनी सामान्य जनतेला आधार दिला. खाजगी दवाखाने तर अव्वाच्या सव्वा बिल आकारित होते. कित्येक ठिकाणी तर बिल भरले नाही तर पेशंटवर औषध उपचार करणार नाही अशा धमक्या मिळाल्या आहेत. नोटाबंदी व टाळाबंदीमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे हे शासनाचं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाने जनतेच्या आरोग्यासाठी भरीव तरतूद करायला नको होती काय? खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार सामान्य जनतेला कसे परवडू शकतात? तुम्हाला माहित आहे का? आपल्या भारताच्या पूर्वोत्तर दिशेला भूतान नावाचा एक निसर्ग सुंदर देश आहे. या देशातील नागरिकांना तेथील सरकार मोफत इलाज व औषध उपचार पुरवते. अगदी तिथे जाणाऱ्या पर्यटकांना देखील अशीच मोफत वैद्यकीय सेवा मिळते. भूतान सारख्या इटुकल्या पिटुकल्या देशाला जे जमू शकते ते भारताला का जमू शकत नाही? इथल्या नागरिकांना देखील सरकारने मोफत इलाज व औषध उपचार दिले पाहिजे. जर तसे करता येत नसेल तर आरोग्यावरील बजेट वाढवले पाहिजे. सरकार मोफत औषध उपचार करीत नाही, आरोग्याचे बजेट वाढवत नाही, मग जनतेने काय करायचे? हात पाय फोडून मरायचे काय? मला सांगा, जशी दिल्लीमध्ये एम्स आहे तशी एम्स प्रत्येक राज्यात का उभारली जात नाही? जसे मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे तसे प्रत्येक राज्यात
का बांधले जात नाही? मुंबईत जे हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल यासारखी मोठी मोठी सरकारी इस्पितळे व मेडिकल कॉलेज आहेत. प्रत्येक राज्यात का बांधत नाही? लोकांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे माहीत आहे का? आज आमच्या भारताची गृहिणी ही महिना अखेरीस आजारी पडल्यावर दवाखान्यात जात नाही, कारण दवाखान्यात 100-200 रुपये गेले तर माझ्या चिल्या पिल्लांना काय खायला घालू असा प्रश्न तिला पडतो. म्हणून ती माऊली आपले दुखणे अंगावर काढते. एवढी वाईट अवस्था आहे. मग या गृहिणीला चांगले औषध उपचार मिळायला नकोत का? हा देश तिचा पण आहे ना. जरी निर्मला सीतारमण यांना चांगले औषध उपचार भेटतात, तसेच ते भारतातील प्रत्येक गृहिणीला मिळायला हवेत. त्यासाठी सध्याच्या अर्थसंकल्पातील आरोग्याची तरतूद भरपूर वाढवायला हवी. म्हणून आजची तरतूद खूप कमी आहे असे माझे मत आहे. धन्यवाद. शिलाताई, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण हात घातलेला आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं आहे की BCG, DPT, पोलिओ, गोवर या लसीकरणामध्ये भारत आपल्या शेजारच्या देशांपेक्षाही मागासलेला आहे. जगातल्या एकूण कुपोषित बालकांपैकी 1/3 बालकं आपल्या देशामध्ये आहेत आणि या लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये श्रीलंका 29%, पाकिस्तान 39% आणि त्यात आपला भारत यांच्यापेक्षाही मागासलेला आहे. तर ही बाब तुम्ही फार महत्त्वपूर्ण अशी निदर्शनास आणून दिलेली आहे की आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात किंवा एकूण अर्थसंकल्प काय असतो या संदर्भात आपल्या सहकारी महिलांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. परंतु महिलांच्या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद आहे या संदर्भात आपण काय सांगा? मी आता आपल्या अन्य प्रतिनिधी महिला आहेत चंद्रकांताताई नगराळे. चंद्रकांताताई नगराळे यांच्याकडे आता जातो. चंद्रकांताताई, मला हे सांगा की शिक्षण झालं, आरोग्य झालं, महिलांचा प्रश्न झाला, परंतु देशामध्ये दबलेल्या वर्गामध्ये अनुसूचित जाती किंवा शेड्यूल कास्ट किंवा यांचाही समावेश होतो. तर ह्या SC प्रवर्गासाठी किंवा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद आहे या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नमो बुद्धाय. जय भीम सर. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीसाठी 1,42,342 कोटी एवढी तरतूद आहे. याबाबत मला 7-8 मुद्दे मांडायचे आहेत, म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार आहे. माझा पहिला मुद्दा असा की देशाचा अर्थसंकल्प 39,44,909 कोटी एवढा आहे. त्यापैकी अनुसूचित जातीला 1,42,342 कोटी एवढी तरतूद केली आहे. 2011च्या जनगणनेप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या 16.6% एवढी आहे. म्हणून लोकसंख्येचा विचार केला तर अनुसूचित जातीला एकूण बजेटपैकी 16.6% मिळायला हवे होते. परंतु आपणास माहित आहे की अनुसूचित जातीला केंद्र सरकारने 15.5% आरक्षण दिले आहे. म्हणून आपण या आरक्षणाचे प्रमाण विचारात घेतले तरी अनुसूचित जातीला एकूण बजेटच्या 15.5% निधी मिळायला हवा होता. कमीत कमी 6,11,461 कोटी इतका निधी मिळायला हवा होता. परंतु त्यांच्या वाट्याला आले केवळ 1,42,342 कोटी. म्हणजे अनुसूचित जातीच्या 4,69,119 कोटी एवढ्या निधीवर उघड डल्ला मारण्यात आला आहे. याचा अर्थ असा की अनुसूचित जातीला 15.5% निधी मिळायला हवा होता. त्याऐवजी केवळ 3.7% एवढाच निधी मिळाला आहे. देशातील गोरगरीब अनुसूचित जातीवर हा फार मोठा अन्याय आहे. माझा दुसरा मुद्दा असा की केंद्र सरकारने अनुसूचित जातीला जो काही अपुरा निधी दिला आहे त्यापैकी फक्त 53,795 कोटी एवढाच निधी हा टार्गेटेड स्कीमसाठी वापरला जाणार आहे. टार्गेटेड स्कीमचा थेट फायदा समाजाला होतो.
म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, त्यांची घरकुल योजना, त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा इत्यादींसाठी फक्त 53,795 कोटी एवढाच निधी आहे. बाकीचा सगळा निधी हा थेट अनुसूचित जातीसाठी वापरला जाणार नाही. हा बाकीचा निधी किती आहे तर 89,547 कोटी. माझा साधा प्रश्न आहे की जो निधी थेट अनुसूचित जातीसाठी वापरलाच जाणार नाही तो आमच्या नावे का दाखवला गेला आहे? म्हणून केंद्र सरकारने सर्वप्रथम अर्थसंकल्पातील टार्गेटेड स्कीमचा निधी 1,42,342 कोटी करायला हवा. यासाठी अनुसूचित जातीच्या जनतेने देशभर आवाज उठवायला हवा. वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसारखे आंदोलन देखील करायला हवे. हा प्रश्न चवली पावलीचा नसून लक्षावधी कोटी रुपयांचा आहे. आम्ही या देशाचे नागरिक असून आमचा देशाच्या बजेटवर तेवढाच अधिकार आहे जेवढा अंबानी अदानीचा. माझा तिसरा मुद्दा असा की जर आपण टार्गेटेड स्कीमचा निधी विचारात घेतला तर अनुसूचित जातीसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 1.36% एवढाच निधी राखून ठेवण्यात आला आहे. असे दिसून येते की म्हणजे अनुसूचित जातीला आरक्षण भेटते 15.5% व त्यांचा बजेटमधील हिस्सा किती तर 1.36%. केवढा मोठा अन्याय आहे हा. हा अन्याय आम्ही का म्हणून सहन करायचा? आम्ही इतर कोणाच्या वाट्याचे काहीही मागत नाही, परंतु आमच्या वाट्यात आम्ही कोणालाही हिस्सा देणार नाही. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणून भारत माझा बाप आहे. मग बापाच्या संपत्तीत त्याच्या पोराबाळांना सारखा वाटा मिळायला हवा की नको? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. नाही सर, मी अजिबात भावनिक होऊन बोलत नाहीये. अगदी तर्कशुद्ध मुद्दे मांडत आहे मी. मला सांगा, या बजेटमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी किती तरतूद आहे माहित आहे? फक्त 600 कोटी. त्यातूनही 180 कोटी हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. आकडेवारी असे सांगते की या देशात एका वर्षात अनुसूचित जातीच्या महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याची संख्या 7,000 एवढी आहे. अनुसूचित जातीच्या महिलांवर दररोज सरासरी 10 सामूहिक बलात्कार केले जातात आणि त्यांच्यासाठी तुम्ही अवघे 180 कोटी राखून ठेवता. यात भावनेचा मुद्दा येतो कुठे? मला सांगा, अॅट्रॉसिटी ऍक्टचे खटले चालवायला विशेष न्यायालय नकोत? त्यासाठी काय तरतूद आकाशातून पडणार आहे काय? ही तरतूद अर्थसंकल्पातूनच करायला हवी ना. जर अनुसूचित जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट दिले किंवा केलेली सर्व तरतूद टार्गेटेड स्कीमसाठी वापरली तर साहजिकच या समस्यांची तीव्रता कमी होईल. एक महिला असूनही निर्मला सीतारामन यांना अनुसूचित जातीच्या महिलांचे दुःख का कळत नाही? माझा पुढचा मुद्दा आहे हाताने मैला साफ करण्याचा. देश स्वतंत्र होऊन 74 वर्ष झालीत. चालू वर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. तरीही या देशात अजूनही हाताने मैला साफ करण्याची पद्धत चालू आहे आणि केंद्र सरकारने तरतूद किती केली आहे तर 95 कोटी. काय होणार आहे त्यातून? ही गोरगरिबांची थट्टा नव्हे काय? पुढील मुद्दा आहे मॅट्रिक परीक्षेनंतर मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा. त्यासाठी तरतूद केली आहे 5,600 कोटींची. मागील कित्येक वर्षापासून या शिष्यवृत्तीसाठी ठेवलेली आर्थिक मर्यादा कायम आहे. जर
आर्थिकदृष्ट्या मागासलेले ठरवण्यासाठी 8 लाखाची वार्षिक मर्यादा आहे, तर तीच मर्यादा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना का नको? तसेच ही जी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे ती महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढवायला हवी. तसे झाले तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काहीतरी प्रेरणा मिळेल. हे प्रश्न पोटतिडकीने मांडणे म्हणजे भावनिक होणे आहे काय? खरे आहे सर तुमचे म्हणणे. या मुद्द्यांवर कोणी बोलत नाही, म्हणूनच आम्ही बोलत आहोत. अनुसूचित जातीच्या बजेटच्या संदर्भात मला आणखी 2-3 मुद्दे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा आहे तो अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या तरतुदीचा. या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 20,472 कोटी एवढी तरतूद केली आहे. मला सांगा, अनुसूचित जातीचे शेतकरी आहेत कुठे? शेत जमीन नसणाऱ्या समाज घटकांत सर्वाधिक लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. म्हणजे जिथे आम्ही नाही तिथे तुम्ही 20,472 कोटींची तरतूद करताय आणि जिथे आम्हाला गरज आहे त्या मॅट्रिक पोस्ट स्कॉलरशिपसाठी, ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी, हाताने मैला साफ करण्याची पद्धत बंद करण्यासाठी तुम्ही नाही के बरोबर तरतूद करताय. हा काय ब्रह्मघोटाळा आहे? दुसरा मुद्दा आहे अनुसूचित जातीच्या तरुणाईसाठी रोजगार निर्माण करण्याचा. अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येपैकी वय वर्ष 8 ते 38 या वयोगटातील युवा वर्गांची लोकसंख्या आहे 35%. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करायला केंद्र सरकारने किती निधी दिला आहे? तर अवघा 23 कोटी. या 23 कोटी रुपयात तुम्ही किती लोकांना रोजगार देणार आहात? कोणी मला सांगेल का? आताच्या विवेचनापुरता शेवटचा मुद्दा आहे तो निधी खर्च करण्याचा. सरकार एकीकडे तरतूद करते, परंतु ही तरतूद खर्च होते का याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. 2021-22 ची आकडेवारी अजून यायची आहे, परंतु मी त्या आधीच्या वर्षाची आकडेवारी घेऊन बसले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात अनुसूचित जातीसाठी केलेली तरतूद होती 83,257 कोटी. त्यापैकी फक्त 71,811 कोटी एवढीच खर्च करण्यात आली. त्या आधीच्या वर्षी म्हणजे 2019-20 साली अनुसूचित जातीसाठी केलेली तरतूद होती 81,384 कोटी. त्यापैकी फक्त 65,197 कोटी एवढीच खर्च झाली. असे प्रत्येक वर्षी घडते आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, अनुसूचित जातीच्या निधीवर कसा डल्ला मारायचा याची मोडस ऑपरेंडी तयार झाली आहे. पहिली पायरी म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सा देऊ नका. दुसरी पायरी म्हणजे अनुसूचित जातीच्या टार्गेटेड स्कीमवर कमीत कमी तरतूद करा. तिसरी पायरी म्हणजे जी काही अल्पस्वल्प तरतूद केली आहे ती खर्च करू नका. या तिन्ही पायऱ्यांचा उपयोग करून अनुसूचित जातीच्या न्याय्य निधीवर डल्ला मारण्यात येतो. इथून पुढे हे आम्ही चालवून घेणार नाही. काहीही झाले तरी आमचा हक्काचा निधी आम्ही मिळवणार. कोणी देत नसेल तर आम्ही हिसकावून घेणार. आम्ही संविधान लिहिलेल्या अर्थतज्ञ डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आज आम्ही लिहितो वाचतो तरी केंद्र सरकार आमची किती घोर फसवणूक करते. सगळ्या माझ्या माय भगिनींना माझे आवाहन आहे, आता अन्याय सहन करीत घरी बसू नका. कानाकोपऱ्यात जाऊन जागोजागी लोकांना जागृत करा. हा बजेटमधील अन्याय लोकांना समजावून सांगा. वेळ प्रसंगी रस्त्यावर या, परंतु हा अन्याय थांबवा. बजेटच्या संदर्भात आपण सगळेच जण अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे मांडतो आहे.
म्हणजे तुम्ही शिक्षणाचा, आरोग्याचा मुद्दा मांडत असताना SC साठीच्या प्रवर्गाकरता काय नेमकी तरतूद आहे हेही आपण मांडलं. परंतु मला असं वाटतं की अनुसूचित जमाती किंवा ज्यांना आपण आदिवासी म्हणतो त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकी काय तरतूद आहे, ती किती आहे आणि ती पुरेशी आहे की नाही, या संदर्भात आपल्या पुढच्या प्रतिनिधी काय नेमकं सांगतील आपण जाणून घेऊया आता कुंदाताई यांच्याकडून. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी आपल्या देशातील सर्वात उपेक्षित असा समाज घटक आहे. 2011च्या जनगणनेनुसार आदिवासींची लोकसंख्या 8.6% आहे. परंतु केंद्र सरकारमध्ये आदिवासींना 7.5% आरक्षण आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर आदिवासींना एकूण अर्थसंकल्पाच्या 8.6% निधी मिळायला काहीच हरकत नाही. परंतु हे शक्य नसेल तर माझ्या आदिवासी भावा बहिणींना अर्थसंकल्पाचा निधी 7.5% तरी मिळायला हवा होता. आता आकडेवारीच्या भाषेत बोलते. देशाचा अर्थसंकल्प आहे 39,44,909 कोटी. त्यापैकी 7.5% म्हणजे 2,95,868 कोटी एवढा निधी आदिवासींना भेटायला हवा होता. त्याऐवजी त्यांच्या वाटेला किती आलाय? त्यापैकी फक्त 89,262 निधी. एकूण अर्थसंकल्पाचा विचार केला तर हा निधी 2.26% एवढाच आहे. म्हणजे आदिवासींच्या वाटेला 2,06,603 कोटी दिले गेले नाही. आता टार्गेटेड स्कीमचा विचार करूया. टार्गेटेड स्कीम म्हणजे अशा स्कीम ज्याचा समाजाला डायरेक्ट फायदा होऊ शकतो. उदाहरण स्कॉलरशिप, फ्रीशिप, कर्ज देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, शेती घेऊन देणे, शेत जमीन घेऊन देणे, घर बांधून देणे. अशा टार्गेटेड स्कीमसाठी आदिवासींना दिले गेले केवळ 39,113. अर्थसंकल्पाचा विचार केला तर आदिवासींना टार्गेटेड स्कीम मध्ये केवळ 0.99% म्हणजे इनमीन 1% निधी देखील भेटलेला नाही आहे. अलीकडे देशाचा मूळ निवासी असलेला माझा आदिवासी समाज इनमीन 0.99% निधी मिळतो, तर दुसरीकडे अदानी, अंबानी अशा सारख्या लोकांना तर सरकारने जणू पायघड्यात घातलेला आहे. हा कोणता न्याय आहे? आता आणखी एक मुद्दा. 10वी नंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ 1,993 कोटी मिळणार आहे. आदिवासी समाज अवघे 3% पदवीधर आहे. त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळण्याची जास्त गरज आहे. मग आदिवासींचा सर्व निधी टार्गेटेड स्कीम साठी का ठेवला नाही? आदिवासींकडे जमीन फार थोडी आहे हे सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारने आदिवासी शेतकऱ्यांसाठी 10,606 कोटी ठेवलेले आहे. म्हणजे जिथे गरज नाही तिथे निधी ठेवायचा आणि जिथे गरज आहे तिथे ठेवायचा नाही, अशी ही चालाखी आहे. आदिवासी समाजात वय वर्षे 15 ते 35 या वयोगटातील युवा वर्गाची लोकसंख्या 24% आहे. त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने फक्त 11.30 कोटी ठेवलेले आहे. आणि आणखी सांगायचे तर नियमित मासिक वेतन प्राप्त होणारे असे लोक अनुसूचित जाती जमाती केवळ 16% आहेत. गैर अनुसूचित जाती जमातीतील 83% आहेत. अशा परिस्थितीत अवघा 11.30 कोटी मधून किती रोजगार निर्माण होणार आणि तो किती आदिवासींना पुरणार? उपलब्ध केलेला निधी याचा कुठेही ताळमेळ लागत नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट आदिवासींनाही लागू आहे. त्यामुळे आदिवासी म्हणून अन्याय अत्याचार झाले तर कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने केवळ 600 कोटी ठेवलेले आहेत. त्यातून विशेष न्यायालय, अत्याचारग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत व पुनर्वसन मदत एवढे सगळे अपेक्षित आहे. आजच्या गरजेप्रमाणे यातून जेमतेम 500 लोकांना मदत होऊ शकते. तथापि आकडेवारी पाहिल्यास आदिवासीवरील गुन्ह्याची अधिकृत संख्या 8,272 आहे. नोंदणी न केलेले गुन्हे तर वेगळेच आहेत. मग 600 कोटीची ही चटणी कोणाकोणाच्या वाट्याला येणार? लक्षात घ्या, हे 600 कोटी अनुसूचित जाती व जमाती यांना मिळून आहे. मग हे अॅट्रॉसिटी ऍक्टची थट्टा नव्हे का? कोविडच्या पहिल्या कडाक्यात उच्च
जाती वर्गातील लोकांच्या 7% नोकऱ्या गेल्या, तर आदिवासी जातीमध्ये 15% नोकऱ्या गेल्या. हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहे. शेवटचा मुद्दा, बजेटची तरतूद खर्च न करण्याचा. आर्थिक वर्ष 2020 ते 21 यात आदिवासीसाठी 53,653 कोटी एवढा निधी होता. त्यापैकी खर्चाचा आकडा आहे 49,433 कोटी. त्या आधीच्या वर्षीची ही तरतूद होती 53,885 कोटी. त्यापैकी खर्च झाले 46,911. हे दरवर्षीच होते. थोडक्यात अर्थसंकल्पाचे दुखणे हे सांगायचे तरी किती असा प्रश्न पडतो. केलेली तरतूद टार्गेट स्कीम साठी वापरणे व वापरलेली सगळे निधी खर्च करणे असे अक्षीर इलाज अंमलात आणायला हवे होते. एवढेच मला निक्षून सांगावेसे वाटते. माध्यमांची म्हणजे अनेक दैनिकांची जाहीर होळी यावेळी केली. जय भीम सर. होय, आम्ही महिलांनी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर तथाकथित नामवंत दैनिकाची होळी केली. हे खरे आहे. त्याचे प्रमुख कारण असे आहे की आम्ही रोज ही दैनिके विकत घेऊन वाचतो. त्याच्यासाठी आम्ही दरमहा हजार रुपयांची बिले भरतो. परंतु अर्थसंकल्प समजून घेताना आमच्या असे लक्षात आले की आमच्या व्यथा, आमच्या समस्या, आमची दुःखे यांना या वृत्तपत्रात काहीही स्थान नाही. देशाचे बजेट 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. हे बजेट आहे आणि या देशातील महिला, या देशातील अनुसूचित जाती, या देशातील विमुक्त भटके, ओबीसी हे सगळे समाज घटक या देशाचे नागरिक आहेत. लक्षात घ्या, 140 कोटीच्या भारतामध्ये या समाज घटकाची लोकसंख्या किमान 110 कोटी आहे. जर या तथाकथित मुख्य प्रवाहातील दैनिकात या 110 कोटी जनतेचे जीवन प्रतिबिंबित होत नसेल तर ही वृत्तपत्रे आम्ही का म्हणून वाचायची? 8 नोव्हेंबर 2016 रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता आमच्यावर नोटबंदी लादली गेली. आमचे कष्टाचे, घामाचे पैसे बँकेतून काढताना शेकडोंचे जीव गेले. या आम्हा सामान्य माणसांचे दुःख प्रसार माध्यमांनी जगाच्या चावडीवर का मांडले नाहीत? नंतर आली टाळेबंदी. 20 मार्च 2020 रोजी कोरोना टाळेबंदी अशीच कोणतीही पूर्वसूचना न देता जाहीर केली. त्यात आमचे जे हाल झाले आहेत ते या दैनिकांनी का छापले नाहीत? या देशात कोरोना कोणी आणला? विमान प्रवास करणाऱ्यांनी की रेल्वे बस प्रवास करणाऱ्यांनी? अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन टाळेबंदी घोषित करण्यापूर्वीच झाले होते ना? विमान प्रवासांनी आणलेली महामारीची शिक्षा कोणाला? तर कधीही विमानतळावर न गेलेल्या गोरगरीब जनतेला. का म्हणून या गोरगरीब जनतेची बाजू घेऊन सत्ताधाऱ्यांना हडसावून खडसावून विचारण्याची हिंमत आपल्या वृत्तपत्रांनी का दाखविली नाही? कोविड महामारीच्या काळात असह्य ओझ्याखाली दबलेली सरकारी आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजनचा तुटवडा, स्मशानात लागलेली प्रेतांची रांग, गंगा नदीतून वाहणारी प्रेते ही अंगावर काटा आणणारी दृश्ये पाहून देखील स्वतःला संवेदनशील म्हणणारे हे पत्रकार कोणत्या कोशात जाऊन बसले होते? अगदी देशाच्या फाळणीनेही पाहिले नव्हते एवढे स्थलांतरित शहरी भारतीय कोट्यावधीच्या संख्येने चालत चालत आपापल्या गावी गेले. रस्त्यात त्यांच्या बायका बाळंत झाल्या. प्रवासात हाल अपेष्टा सहन न झाल्यामुळे किती माणसे दगावली असतील कोणास ठाऊक. वयस्कर माणसे, गरोदर स्त्रिया, लहानगी बालगे हे सारे उपाशी तापाशी पायी पायी फरफटत चालले होते. त्यांच्या व्यथा वेदनांना किती दैनिकांनी वाचा फोडली. त्यानंतर टाळेबंदी हळूहळू उठली खरी, पण कोट्यावधींच्या नोकऱ्या गेल्या. मग कमी पगारात लोकांना राबवून घेण्याची स्पर्धा सुरू झाली. एकीकडे गगनाला भिडलेली महागाई तर दुसरीकडे एका पगारात 3-3 महिन्यांची चालवण्याची कसरत.
काय हाल होत असतील ह्या पोरा बाळांचे, कोणत्या पेपरवाल्यांनी कधी ही बातमी दिली का? यानंतर आला अर्थसंकल्प. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर झाला. 2 फेब्रुवारी पासून त्याच्या बातम्या येऊ लागल्या. परंतु या बातम्यांमध्ये महिला, अनुसूचित जाती जमाती, भटके, विमुक्त, ओबीसी यांना काय भेटले? जे भेटले आहे ते योग्य आहे का? असेल तर कसे व नसेल तर का? अशा प्रश्नांची चर्चा किती दैनिकांनी केली? देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर सामान्य जनतेची क्रयशक्ती वाढणे की हिजाब? मग अशा दैनिकांची आम्ही होळी केली तर आमचे काय चुकले? तर ह्या एससी प्रवर्गासाठी किंवा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद आहे, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नमो बुद्धाय. सर्व महान पुरुषांना माझे विनम्र अभिवादन. जय भीम सर. 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या 1,21,01,93,422 एवढी आहे. म्हणजे साधारणपणे 121 कोटी. यापैकी महिलांची लोकसंख्या आहे 58,64,69,174. तर पुरुषांची लोकसंख्या आहे 62,37,24,248. याचा अर्थ असा की देशातील एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण 48.5% एवढे आहे. म्हणजेच ते 1.5% कमी आहे. म्हणूनच देशातील स्त्री पुरुषांचे गुणोत्तर काढले तर 1000 पुरुषांच्या पाठीमागे 940 स्त्रिया आहेत असे दिसून येते. याची कारणे काय आहे हा प्रश्न आपण जरा बाजूला ठेवूया. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने पाहू गेल्यास महिला व बाल कल्याण यासाठी 25,172 कोटी एवढी तरतूद केलेली आहे. आता महिलांची लोकसंख्या किमान 48% आहे. 2011च्या जनगणनेनुसार बालकांची लोकसंख्या 15,87,89,287 म्हणजेच बालकांची आहे. म्हणजेच साधारणपणे 12.5% एवढी लोकसंख्या ही बालकांची आहे. म्हणजेच महिला व बालके मिळून देशातील किमान 60% लोकसंख्या होते. या 60% जनतेसाठी केंद्र सरकारने किती तरतूद केलेली आहे तर 25,172 कोटी. म्हणजेच महिला व बालके यांची लोकसंख्या होते 74 कोटी आणि त्यांच्यासाठी तरतूद आहे फक्त 25,000 कोटी. अर्थात मला असे बिलकुल म्हणायचे नाही की देशाच्या एकूण बजेट मध्ये 48% बजेट महिलांना द्या आणि 12% बजेट बालकांना द्या. परंतु निदान महिला व बालके यांच्या गरजा भागण्याइतपत तरी वाटा तरी त्यांना मिळायला नको काय? देशातील महिला व बालके हा एवढा उपेक्षित विषय आहे का की त्यांच्यासाठी आपण 2-3 लाख कोटी रुपये देखील देऊ शकत नाही? या देशाच्या वित्तमंत्री एक महिला आहे. आपण हल्ली जेंडर बजेट ही चर्चा करतो. मग ही चर्चा वास्तवात उतरवण्याची संधी वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी का वाया घालवली असा प्रश्न मला पडतो. निदान एक महिला म्हणून त्यांनी महिलांच्या समस्याविषयी संवेदनशील असायला हवे होते. अर्थसंकल्पात महिला व बाल कल्याण यांच्यासाठी तोंड देखली तरतूद करून माझ्यासारख्या असंख्य महिलांचा त्यांनी अपेक्षा भंग केलेला आहे असे खेदाने मला म्हणावेसे वाटते.